नमस्कार मित्रांनो, मी आपला शुभचिंतक आज आपल्यासमोर एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे वेटिंग पिरियड. मित्रांनो, मला नेहमी कॉल येतात आपल्या सगळ्यांचे आणि जे नेहमी विचारतात की आज जर मी मेडिक्लेम पॉलिसी काढली तर मला जे मेडिक्लेमचे फायदे आहेत ते कधीपासून चालू होणार. मित्रांनो, आज मी तुम्हाला ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ना त्या थोड्या मी सांगायचा प्रयत्न करतोय. आज जर मी मेडिक्लेम पॉलिसी काढली तर ऍक्सिडेंटली मी फ्रॉम द डे वन कव्हर असणार आहे. ऍक्सिडेंटली म्हणजे काहीही दुखापत झाली, हातापायामध्ये मार लागला आणि रॉड इन्सर्ट करायची गरज आली तर ते आपल्याला फ्रॉम द डे वन कव्हर असणार आहे. एनी ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स आहेत जे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स ते सुद्धा आपल्याला फ्रॉम द डे वन कव्हर करणार आहोत आपण. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट असतं वेटिंग पिरियड मधला 30 डेज इनिशियल वेटिंग पिरियड. पॉलिसी काढल्यापासून पहिल्या 30 दिवसात कुठच्याही आजारपणामुळे मला ऍडमिट नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर 31st डे ऑनवर्ड्स एनी व्हायरल इन्फेक्शन जसं की सर्दी, ताप, उलटी, जुलाब, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, इव्हन कोविड, 31st डे ऑनवर्ड्स मला त्याचे काही पहिल्यांदाच सिम्पटम्स जाणवायला लागले आणि मग मला जाऊन ऍडमिशन होत आहे. 24 आवर हॉस्पिटलायझेशन इज मस्ट. मी फक्त रिपोर्ट्स करायसाठी जाऊन जर ऍडमिट होत असेल तर त्याचे पैसे नाही मिळणार. मित्रांनो, आपल्याला रिपोर्टच्या बेसिसवर जाऊन ऍडमिशन होत आहे तर ते आपल्याला कव्हर होणार आहे. ओके. हा झाला सेकंड इनिशियल 30 डेजचा वेटिंग पिरियड. त्याच्यानंतर येतो फर्स्ट 24 मंथचा स्पेसिफिक डिझीज वेटिंग पिरियड, ज्याच्यामध्ये काही छोटे छोटे डिझीज आहेत, छोटे छोटे ऑपरेशन्स आहेत जे पहिल्या 24 महिन्यात आपल्याला कव्हर नाही होणार आहेत, पहिल्या 2 वर्षात आपल्याला कव्हर नाही होणार आहेत. ज्याची उदाहरणं मी काहीतरी देतो. आपल्याला हर्निया, हायड्रोसिल, स्टोन आहे, पाईल्स, फिस्टुला आहे, त्याच्यानंतर कॅटरॅक आहे, नी रिप्लेसमेंट, जॉईंट रिप्लेसमेंट आहे, ENT रिलेटेड, इयर, आईज, नोज, थ्रोट रिलेटेड आहे, पोटाचे अल्सर्स आहेत, गॅलब्लॅडर स्टोन, किडनी स्टोन्स आहेत. हे जसे की 14 ते 16 आयटम्स आहेत. हे पहिल्या 2 वर्षात कुठच्याच मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर नाही होत अनलेस अँड अंटिल ती तुमची कंपनीची कॉर्पोरेट पॉलिसी नाही आहे. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा वेटिंग पिरियड असतो प्री एक्झिस्टिंग डिझीज. प्री एक्झिस्टिंग डिझीज लोक म्हणतात मला लहानपणी ते छोटंसं ऑपरेशन झालेलं, आज त्याचं मेन्शन करायची काय गरज आहे, मी 40 मध्ये आहे, 50 मध्ये आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं समजून घ्या, इथेच आपण आहे ना कुठेतरी फसतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगतोय प्री एक्झिस्टिंग डिझीज म्हणजे जन्मापासून आज माझं जे पण काही वय आहे त्या वयाच्या दरम्यान मला कधी कुठच्या प्रकारचं हॉस्पिटलायझेशन झालेलं का, कुठचं छोटी मोठी सर्जरी झालेलं का, किंवा मी कधी कुठे पडलेलो किंवा मला लागलेलं आणि हातापायामध्ये कुठे रॉड घातलेला आहे का, रॉड इन्सर्ट केलेला आहे का, तर ते मला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आता माझी कुठचे ट्रीटमेंट चालू आहे काय, जसं की डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल रिलेटेड माझ्या काही टॅबलेट्स चालू आहेत का, तर ते मेन्शन करणं अत्यंत गरजेचं असतं. किंवा मला आता डॉक्टरने कुठची सर्जरी रिकमेंड केली आहे, नियरेस्ट फ्युचरमध्ये करावी लागणार आहे, तर ते सुद्धा मेन्शन करणं अत्यंत गरजेचं असतं. त्याला म्हणतात प्री एक्झिस्टिंग डिझीज. ऍज पर सगळ्या पॉलिसीच्या नॉर्म्सनुसार 48 मंथ्स हा वेटिंग पिरियड ऍक्च्युअली असतो. पण आजकाल असे प्लॅन सुद्धा अवेलेबल आहेत जिथे आपण 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षांनी सुद्धा आपण हे फीचर्स कव्हर करू शकतो. तर मित्रांनो, अधिक माहिती जर हवी असेल या प्लॅन्स बद्दल आणि ह्या वेटिंग पिरियड्स बद्दल तर माझं चॅनल आपला शुभचिंतक नक्की फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा. माझं नाव आहे हितेंद्र वाक्कर. 9769788763 माझा मोबाईल नंबर आहे. प्लीज, आपल्याला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर आपल्या अधिकाधिक मित्रांबरोबर ही शेअर करा. थँक्यू सो मच.